हॅलो माय यूट्यूब फॅमिली. मी आज एक रेसिपी केलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. मी बनवली आहे पनीरची भुर्जी. तर मी पहिलं कढईत तेल घेतलं आहे. तेल थोडंसं तापलं की त्याच्यानंतरनं कांदा त्यात टाकलेला आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा, थोडासा म्हणजे जरा परतून घ्यायचा कांदा. आणि पनीर भुर्जीला कांदा भरपूर लागतो. समजा 100 ग्रॅम कांदा 100 ग्रॅम पनीर असेल तर तुम्ही एक 3 ते 4 कांदे घेऊ शकताय, त्याच्यात मस्त होते. मग कांदा परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो 2 घ्यायचे, टोमॅटो बारीक कापायचे आणि टोमॅटो परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो एकजीव झाल्यानंतरनं त्यात आपल्या घरात जे उपलब्ध असतील ते मसाले टाकू शकता. कांदा लसूण मसाला, हळद आणि मी पनीरचा मसाला यूज केलेला आहे. तो असं ते शिजल्यानंतरनं थोडंसं मग टाकायचा मसाला. तो मसाला शिजवायचा, जरा थोडंसं हलवून घ्यायचा पहिला 2 ते 3 सेकंद आणि नंतर त्यात पाणी टाकायचं. 2 मिनटं त्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर मीठ टाकायचं. तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा टाकू शकता. माझ्याकडनं ते स्किप झालेले आहे, त्यामुळे मी टाकले नाही. त्यानंतरनं तुम्ही पनीर असं तुम्ही एकदम बारीक करून घ्या. तुमच्याकडं ग्राइंडर असेल तर ग्राइंडर किंवा हाताने जरी पनीर बारीक केलं तरी होतं, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे असं 2 मिनटं चांगलं तेलात भाजून घ्या. चांगलं फ्राय होऊ देत. पनीर शिजायला वेळ लागत नाही. पनीर हे सॉफ्ट असतं. आणि लास्टला तुम्ही कोथिंबीर टाकून घ्या त्याच्यात. अशा प्रकारे तयार झाली पनीर भुर्जी. बाय.